हाय हॅलो गुड मॉर्निंग रामकृष्ण हरी सर्वांना स्वागत आहे तुमचं पौर्णिमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवर। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे माझं ब्लाऊज कलेक्शन। सो तुम्ही पाहू शकता की मी इथं ब्लाऊज काढून ठेवलेत। सो तुम्हाला टायटलवरून तर सगळ्यांना समजलं असेल। तर मी ह्या आधी एक व्हिडिओ बनवला आहे पार्ट 1 ब्लाऊजचा, तर मी आज पार्ट 2 बनवत आहे। सो मी आय बटनमध्ये लिंक देते पार्ट 1ची, तर तुम्ही नक्की चेकआउट करा। सो लेट्स स्टार्ट। मी तुम्हाला माझे ब्लाऊज कलेक्शन दाखवते। तर हे आहेत ते ब्लाऊज जे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर हे आरी वर्कचे ब्लाऊज आहेत, हे वेलवेटचे ब्लाऊज आहेत आणि जे इकडचे आहेत ते सगळे म्हणजे जरी डिझायनर ऑर्गेन्झा कॉटन अशा प्रकारचे ते ब्लाऊज आहेत। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। सो लेट्स स्टार्ट आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर ब्लाऊज कलेक्शन पाहूयात। तर मी तुम्हाला आधी स्टार्टिंगला वेलवेटचे ब्लाऊज दाखवत आहे। सो हे ब्लाऊज आहेत माझे एवढे वेलवेटचे। त्यातील हा पहिला ब्लाऊज आहे पिंक कलरचा वेलवेटचा। तुम्ही पाहू शकता की त्याच्यावरच्या बुट्ट्या आहेत त्या खूप जवळ आहे। हा ब्लाऊज मी जेव्हा नवीन वेलवेटचे ब्लाऊज निघाले तेव्हा हा मी फर्स्ट ब्लाऊज हाच मी घेतला होता। हा मी ब्लाऊज पीस ताग्यातून कट करून आणला होता 1 मीटरचा। सो हा ब्लाऊज पीस आहे, ह्याचं वेलवेट खूप छान आहे, चांगल्या क्वालिटीचा आहे। सो मला हा 350 रुपये पर मीटर मिळाला। तर नेक्स्ट आहे हा सेकंड ब्लाऊज जो आहे पर्पल कलरचा। तर पूर्ण भरलेला आहे, तुम्ही बघू शकता टिकल्यांनी सिक्वेन्स वर्कचा आहे। सिंपल आहे, सगळे गळे माझे गोलच आहेत, प्रिन्स कटचे आहेत आणि साईडला बॉर्डर केलेली आहे पाइपिंग। सो अशा पद्धतीचा हा ब्लाऊज पीस आहे। नेक्स्ट आहे हा येल्लो कलरचा। सो हा ब्लाऊज पण मी ताग्यातून कट करून आणलेला आहे। हा ब्लाऊज मला 500 रुपये मीटर मिळाला आहे। ह्याला पिंक कलरची मी पाइपिंग केली आहे, प्रिन्सेस कटच आहे। तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे, हे ओरिजिनल वेलवेटचं कापड आहे, त्यामुळे हा ब्लाऊज पीस मला महाग मिळाला। आणि त्याच्यावरचं तुम्ही वर्क पाहू शकता किती सुंदर आहे, पूर्ण भरलेला ब्लाऊज आहे हा। तर अशा पद्धतीने मी हा ब्लाऊज शिवलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर नेक्स्ट आहे हा नेव्ही ब्लू कलरचा ब्लाऊज जो मी ताग्यातून कट करूनच आणलेला आहे। 350 रुपये पर मीटर मिळाला आहे। एल्बोपर्यंत बाह्या आहेत आणि गोलच गळा आहे, प्रिन्स कट आहे आणि मी ह्या ब्लाऊजला कप लावलेले आहेत। अशा पद्धतीने मी ही गोल्डन कलरची पाइपिंग करायला सांगितली होती। सो अशा पद्धतीचा हा ब्लाऊज पीस म्हणजे ब्लाऊज आहे। नेक्स्ट आहे हा मरून कलरचा हा वेलवेटचा ब्लाऊज। सो हा ब्लाऊज मी आत्ता रिसेंट गेल्या वर्षीच घेतला आहे। सो त्याच्या बुट्ट्या मग जरा लांब आहेत। पहिलेचे जे ब्लाऊज पीस आले होते स्टार्टिंगला तर त्याचे बुट्ट्या खूप जवळ होत्या, मी तो तुम्हाला फर्स्टवाला दाखवलेला पिंक। सो ह्याला पण मी गोलच गळा आणि पाइपिंग ठेवली आहे। नेक्स्ट आहे हा ब्लॅक कलरचा। तर तुम्ही पाहू शकता की ह्याच्यावरच्या बुट्ट्या वेगळ्या आहेत, ह्याच्यावर फुलाची बुट्टी आहे। सो अशा पद्धतीने सेम पॅटर्न, सेम गळे, एल्बोपर्यंत बाही, कोणत्याही साड्यांवर जातात हे ब्लाऊज पीस। सो तुमच्याकडे नक्कीच असायला पाहिजे वेलवेटचे ब्लाऊज। नेक्स्ट आहे हा काळा कलरचा प्लेन, खूप छान वेलवेट आहे ह्या ब्लाऊजचा, तुम्ही पाहू शकता बघा, हे बघा अजिबात खराब नाही होणार, तुम्ही कसाही धुवा ह्या ब्लाऊजला त्याचं वेलवेट अजिबात खराब होत नाही। सो पॅड लावून घेतले आहेत मी, पाहू शकता। तर हा पण एल्बोपर्यंत आहे। तर नेक्स्ट आहे हे माझ्या पैठणीवरचे आरी वर्क केलेले ब्लाऊज। सो मी तुम्हाला एक दाखवते, 2च आहेत। सो हा आहे फर्स्ट ब्लाऊज जो मी आरी वर्क करून घेतला आहे, तुम्ही पाहू शकता। तर हा मला
2100पर्यंत गेला हा शिलाई आणि आरी वर्क करून। हे बघा किती सुंदर आहे। मी त्यांना म्हटलं की जास्त मण्यांचा वापर करू नका, तर मला थ्रेड वर्क जास्त हवं आहे। सो त्यांनी मला थ्रेड वर्क करून दिलेलं आहे। थ्रेड वर्क केल्याने कसं जास्त दिवस छान दिसतं, मण्यांचं कसं पॉलिश जाऊ शकते नंतरून, त्याच्यामुळे मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला जरा थ्रेडमध्येच करून घ्या। सो त्यांनी अशा पद्धतीने मला करून दिली आणि वरती असे स्टार सारखे मण्या लावून त्यांनी कडनी साईडनी थ्रेडनी त्याला बॉर्डर केलेली आहे। हे बॅकला अशा पद्धतीने केलेलं आहे आणि अशा पद्धतीचे हे डॉट डॉट्स दिले आहेत। तर कसा वाटला तुम्हाला हा माझा ब्लाऊज? आवडला असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या। तर नेक्स्ट आहे हा दुसरा आरी वर्कवाला। ह्या ब्लाऊजला मी जास्त आरी वर्क करून घेतलं नाही, तर जास्त हेवी पॅचसारखा हा मोर मी इथं करून घेतला आहे आरी वर्क मी। इथं पण मी त्यांना म्हटलं की जास्त मण्या नका लावू, थ्रेड वर्कच जास्त हवं आहे मला। सो त्यांनी अशा पद्धतीने मला हे करून दिलं आहे। तुम्ही पाहू शकता हा मला 1800 रुपयेमध्ये करून दिला होता हा ब्लाऊज। सो पाहू शकता हे दोन्ही ब्लाऊज मी माझ्या भावाच्या लग्नासाठी तयार करून घेतले होते। नेक्स्ट आहे हा ब्लाऊज, ऑर्गेन्झा पॅटर्नमधला आहे। हा ब्लाऊज मी स्वतः स्टिच केला आहे। तर मी ऑनलाईन क्लास केला आहे आणि त्या मॅमनी मला PDF दिलेला आहे क्लासचा। सो मी ते बघून घरीच ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करत आहे, शिकत आहे अजून। जस्ट मी 2 ब्लाऊज शिवलेले आहेत। तर त्याच्यातला हा एक ब्लाऊज मी तुम्हाला शेअर केला आहे। सो अशा पद्धतीने मी हा ब्लाऊज शिवला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि ह्या ब्लाऊजची आता सध्या ट्रेंड आहे ऑर्गेन्झा ब्लाऊजची। तर नेक्स्ट आहे हा माझा पार्टीवेअर साडीवरचा ब्लाऊज। तुम्ही माझा एक फर्स्ट व्लॉग जर पाहिला नसेल तर नक्की बघा तो व्लॉग। त्या व्लॉगमध्ये मी साडी आणि ब्लाऊज दोन्ही वेअर केलेला आहे। सो आवर्जून बघा, मी लिंक नक्की शेअर करेन। सो अशा पद्धतीने त्याला पफ केले आहेत, एकदम स्ट्रेट उभा राहतात ते पफ। मला खरं तर ह्या बाह्या एल्बोपर्यंत करायच्या होत्या, पण ते कापड कमी पडल्यामुळं मी हाफच बाह्या बनवल्या। सो बॅकला तुम्ही पाहू शकता खूप छान असं भरगच्च वर्क केलेलं आहे। एक नंबर वाटतो हा ब्लाऊज। सो तुम्ही आवडला असेल तर तुम्हाला हा पॅटर्न तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। नेक्स्ट आहे हा ब्लाऊज, ज्याला मी पॅच वर्क केलेला आहे। सो पाहू शकता, आवडला असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या। सेम सगळे ब्लाऊज माझे प्रिन्स कटचेच आहे। सो नेक्स्ट आहे हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज। तर हा एक पॅटर्न आहे, बघू शकता। तुम्हाला दिसत असेल की आतल्या साईडने गळ्याची डिझाईन आहे आणि वरतून नेट जी आहे ती गोल गळ्याची आहे, कारण आतला जो गळा आहे तो उठून दिसत आहे। हे बघा अशा पद्धतीने। तर तुम्हाला आवडला असेल तर तुम्हीही अशा पद्धतीने ब्लाऊज शिवू शकता, खूप छान वाटतो। मी नेहमी ट्राय करते की वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनची मी ब्लाऊज शिवून घेईल। सो नेक्स्ट आहे हा ब्लॅक ब्लाऊज। तर मी हा ब्लाऊज अशा पद्धतीने शिवला आहे। हे बघा ट्रान्सफर ठेवला आहे मी, इथे मी अस्तर लावून नाही घेतलेलं। तर तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने ते दिसत आहे, खूप छान वाटतो हा ब्लाऊज घातल्यावर। तर इथे मी चुन्या ठेवल्या आहेत आणि मोस्टली खूप ब्लाऊजला माझे गोलच गळे आणि खांद्याला चुन्या, म्हणजे जे स्लीवलेसला जे खांद्याच्या तिथे मी 2-3 चुन्या ठेवायला सांगते। सो नेक्स्ट आहे हा ब्लाऊज, जो की आहे चिकन वर्क केलेला। तुम्ही पाहू शकता प्रिंट प्लस चिकन वर्क केलेला हा ब्लाऊज। त्याला मध्ये टिकल्यासुद्धा आहेत पण। आणि ह्या पण ब्लाऊजला मी सिवलेसला अस्तर नाही लावलेलं, ट्रान्सपरन्स ठेवलेला आहे। हा मटका गळा आहे, प्रिन्स कटच नेक्स्ट ब्लाऊज आहे हा, जो पीच कलरचा आहे। सो हा पण सिंपलच आहे,
फक्त मी बाह्यांना वेगळ्या पद्धतीची ही डिझाईन सांगितली होती त्यांना करायला. तुम्ही पाहू शकता इथे मी सिवलेसला खाली पोटली सांगितल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी असे 3-3 पोटली त्यांनी लावलेल्या आहेत. तर एल्बोपर्यंत ही बाही आहे आणि मागून पानगळा आहे. नेक्स्ट आहे हा, कदाचित हा मी ब्लाऊज दाखवला आहे वाटतं पार्ट 1मध्ये, मला माहीत नाही, तरी पण एकदा दाखवत आहे. हा बोटनेकचा ब्लाऊज आहे. सो तुम्ही पाहू शकता त्याला सिल्वर कलरची बॉर्डर दिली आहे आणि मागून सुद्धा बोटनेकच आहे आणि हा मागं असा त्रिकोणी टाईप त्याचा गळा आहे. बाकी सिंपलच आहे, प्रिन्स कट. नेक्स्ट आहे हा माझा डिझायनर साडीवरचा ब्लाऊज. हा पण प्रिन्स कटच आहे, बोटनेक आहे आणि त्याची बॉर्डर आहे त्या साडीची. ह्या ब्लाऊजसोबतच ही बॉर्डर आली होती. पाहू शकता खूप छान आहे बॉर्डर. हे बघा, पूर्ण साडीला ही अशीच बॉर्डर आहे. साडी पूर्ण गोल्डन कलरची डिझायनर आहे, सिक्वेन्स वर्कवाली. आणि मागून बघू शकता की अशा पद्धतीने मी हा गळा केला आहे. पूर्ण गळ्याला पोटली लावली आहे. आवडला असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि मागून बोटनेकच आहे पूर्ण. नेक्स्ट आहे हा पिंक कलरचा ब्लाऊज. तो पण माझा एका साडीवरचाच ब्लाऊज आहे. ह्याला तुम्ही पाहू शकता की मी एल्बोला म्हणजे सिवलेसला खाली एल्बोजवळ अशा प्रकारची ही डिझाईन सांगितली होती. मोस्टली मी जास्त हातानूनच डिझाईन करायला सांगते, नाहीतर प्लेनच सिंपल ठेवते. मला जास्त झँकी पेंकी आवडत नाही. सो तुम्ही पाहू शकता. आणि मोस्टली सगळे सिंपलच ब्लाऊज जास्त घालतात. तुम्ही पाहिलं असेल ॲक्ट्रेसला, त्याही प्लेन आणि सिंपल ब्लाऊज घालतात. सो नेक्स्ट आहे हा ब्लाऊज. तर हा ब्लाऊज पॅचची डिझाईन केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता ह्या ब्लाऊजची लेस. तर साडीला पण अशीच लेस आहे. तुम्ही पाहू शकता हा ब्लाऊज 4 टक्सचा आहे. हा खूप आधी स्टार्टिंगचा ब्लाऊज आहे. तर ह्या ब्लाऊजच्या नंतरच सगळे ब्लाऊज एल्बोपर्यंत निघाली फॅशन. सो नेक्स्ट आहे हा ब्लाऊज, जो मी असा पफ बनवलेला आहे तर चुन्यांचा. तर ह्याची फॅशनसुद्धा आत्ता जस्ट चालू झाली आहे. तर तुम्ही पाहू शकता की मी मागून गोलच गळा ठेवलेला आहे आणि प्रिन्स कट. नेक्स्ट आहे हा ब्लाऊज, जो मी पॅच टाईपच शिवलेला आहे. आवडला असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. तर हा पण पॅटर्न बॅकनी खूप सुंदर वाटतो. हा पण माझा स्टार्टिंगनी शिवलेला ब्लाऊज आहे. जेव्हा पॅचची डिझाईन होती ट्रेंडमध्ये तेव्हा शिवलेली हे ब्लाऊज आहेत. सो मी घालते कधी कधी साडीवरती हा ब्लाऊज. त्यानंतर मोस्टली एल्बोपर्यंतच निघाली फॅशन. आणि नेक्स्ट आहे हा, त्याला बॅकनी मी असं त्रिकोण टाईप करून घेतलेला आहे. नॉट जेव्हा मी बांधते तेव्हा हा पूर्ण जॉईंट होतो. एल्बोपर्यंत बाही आहे ते. तर मला तुम्हाला एक टिप सांगायची आहे की कधी कधी काय होतं की घामाने आपले जे हुक असतात ते ओले होतात आणि हे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे ते गंजतात. हे बघा. तर अशा वेळी आपण काय करायचं, तर तुम्हाला माहीतच असेल की मार्केटमध्ये नेलपेंटवर जी ट्रान्सपरंट नेलपेंट लावायला मिळते कोटिंग करण्यासाठी, तर ती नेलपेंट ह्या हुकांवर लावायची. त्यामुळे आपले हुक गंजणार नाहीत. हे होतं माझं ब्लाऊज कलेक्शन. कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्या दिवशी होता गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. तर मीही अशा पद्धती अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन. सो थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय.